तब्बल 8 वर्षांनी मराठवाड्यामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होतीये। मात्र या बैठकीवरती मोर्चांचं सावट आहे। आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी विविध पक्ष आणि संघटनांचे जवळपास 20 मोर्चे औरंगाबादेत धडकणार आहेत आणि त्याचमुळे या ठिकाणाला छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। कृष्णा केंडे आपल्याबरोबर आहे औरंगाबादवरून। कृष्णा, तब्बल 8 वर्षांनंतर मंत्रिमंडळाची बैठक होती औरंगाबादला, त्यामुळे निश्चितच मोठा पोलीस बंदोबस्त देखील असणार आहे आणि मागण्या देखील मोठ्या प्रमाणात असू शकतात। कोणकोणते मोर्चे आज औरंगाबादमध्ये निघतात? प्राजक्ता, आज 8 वर्षांनंतर ही बैठक होते, त्याबरोबरच या सगळ्या अपेक्षा आहेत मराठवाड्यातल्या जनतेच्या आणि त्यामुळे आज तब्बल 22 मोर्चे जे आहेत ते धडकणार आहेत जिथे ही बैठक होणार आहे मंत्रिमंडळाची। 22 मंत्री जे आहेत ते या बैठकीमध्ये सहभागी होतील आणि पहिल्यांदा राज्य मंत्री जे आहेत ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सहभागी होतील, ते म्हणजे अर्जुन खोतकर, कारण ते मराठवाड्याचे प्रतिनिधी आहेत आणि त्यामुळे विशेष निमंत्रित म्हणून त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। काँग्रेसचा एक मोठा मोर्चा असेल आणि त्याचबरोबर इतर जे आहेत संघटना, धनगर समाजाचा एक मोर्चा आहे, विनादानित शिक्षक जे आहेत त्यांचा देखील एक मोर्चा आहे आणि वेगवेगळ्या मागण्यांसाठी तब्बल 22 मोर्चे जे आहेत ते आज निघणार आहेत। आता काही वेळातच या बैठकीला सुरुवात होईल। सीएम औरंगाबादच्या विमानतळावरती थोड्या वेळात या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर सगळे मंत्री विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मीटिंग हॉलमध्ये ही मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। 8 वर्षांनंतर ही बैठक होणार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती मागण्या ज्या आहेत त्या मराठवाड्यातल्या जनतेच्या आहेत, कारण मराठवाड्यामध्ये काल या 2-3 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे आणि त्या पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे निलंगेकर यांनी लातूरमध्येच सांगितलं होतं की या बैठकीची सुरुवातच जी आहे या प्रश्नावरून होईल आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर गेल्या 4 वर्षांपासून सातत्यानं दुष्काळ आहे आणि त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अपेक्षा आहेत आणि खास करून सांगायचं झालं तर ही मराठवाड्यात औरंगाबाद ही पर्यटनाची राजधानी आहे आणि त्यामुळे औरंगाबाद आणि मराठवाड्यात जे काही गावागावामध्ये रस्ते जातात त्या सगळ्या रस्त्यांची चाळणी झालेली आहे आणि त्यामुळे रस्त्यांचा हा महत्वाचा प्रश्न या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून निकाली निघावा अशी देखील अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। त्याचबरोबर 69 असे प्रकल्प आहेत, ते सिंचनाचे जे प्रकल्प आहेत ते निधी अभावे मराठवाड्यातले रखडलेले आहेत आणि त्यामुळे ही एक मुख्य मागणी असणार आहे की हे सगळे प्रकल्प जे आहेत त्यांना या पॅकेजमधून निधी मिळावा। गोदावरी पात्राला हक्काचं जे पाण्याची मागणी आहे, त्यामुळे आता जरी पाणी सगळ्या नद्यांमध्ये दिसत असलं तरी कायमस्वरूपी हा प्रश्न सुटावा म्हणून ही देखील एक मागणी खास करून यात मांडण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर मराठवाड्याला स्वतंत्र जल आयुक्तालय सुरू करावं हे देखील मागणी आहे आणि त्याचबरोबर पर्यटनाची राजधानी असल्यामुळे पर्यटनाचे जे प्रश्न आहेत ते सुटावेत आणि मोठ्या प्रमाणावरती पर्यटन येऊन औरंगाबादचा विकास व्हावा आणि मराठवाड्याचा विकास व्हावा आणि त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये रेल्वेचं जे जाळं आहे ते मोठ्या प्रमाणावरती करण्यासाठी राज्य सरकारने जे प्रयत्न उचलणं गरजेचं आहे ते या ठिकाणी पावलं उचलावीत अशी देखील मागणी या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून लोकांना आहे। बघूयात आता यातनं काय मराठवाड्याच्या पदरी पडतं ते। मात्र 8 वर्षांनंतर ही बैठक होते, ही सकारात्मक बाब आहे आणि त्यामुळे विशेष पॅकेज जर मराठवाड्याला मिळालं आणि यातून जर मराठवाड्याचा विकास झाला तरच या सगळ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आणि फलित आपल्याला पाहायला भेटेल असं म्हणावं लागेल। प्राजक्ता, कृष्णा, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। या बैठकी संदर्भातले अपडेट तुझ्याकडून घेत राहू। त्यामुळे 8 वर्षांनंतर मराठवाड्यात ही बैठक होती, एक सकारात्मक गोष्ट म्हणायला हवी आहे। पाऊस यावर्षी चांगला झालेला आहे, मात्र शेतीचं नुकसान झालेलं आहे। आता या बैठकीनंतर मराठवाड्याच्या हाती काय लागतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे।